झालं. नमस्कार. मी आज तुम्हाला चिकनचा रस्सा आणि चिकन सुक्कं रेसिपी करून दाखवणार. त्यासाठी साहित्य बघा. हे मी 4 मोठ्या आकाराचे 4 कांदे कापून घेतल्यात, 2 टोमॅटो कापून घेतल्यात आणि 2-3 इंच आलं, 10-15 लसूण पाकळ्या आणि 1/2 वाटी ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी वाटी सुकं खोबरं, 2 चमचे तीळ, धना पावडर 2 टीस्पून, जिरा पावडर 1 टीस्पून आणि गरम मसाला 2 टीस्पून. मी ती वाटते वेळी घालणार आहे त्यात. हा मसाला मी खडा मसाला आणि थोडं धन मिक्स करून ठेवलेला आहे. घरीच बनवलेला आहे हा मसाला माझा. चला तर मग सुरुवात करूया आता. सर्वप्रथम मी पहिल्यांदा कढई ठेवते गॅसवर. त्यात थोडं तेल घालून घेते. कांदा पहिला सुरुवातीला भाजून घ्यायचा. थोडंसं तेल घालावं लागते कांदा भाजतेवेळी. तेल चांगलं तापलं की कांदा घालून घ्यायचा. त्यात कांदा चांगला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा. मध्यम गॅसवरच कांदा भाजायचा. जास्त मोठा केला तर करपण्याची शक्यता असते जास्त. थोडासा मध्यम गॅसवरच भाजून काढायचा कांदा. थोडासा पडला आहे आता मऊ. हे बघा, हे भाजून झालेला आहे कांदा. आता हा काढून घेते एका कढईमध्ये. कांदा सगळा काढून घेतलेला आहे. आता मी त्यात सुक्कं खोबरं घालून घेते अर्धी वाटी. खोबरं पण थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे खमंग वास येतो त्याला. आणि आपल्या मसाल्यातसुद्धा मसाल्याला खमंग वास येतो त्याचा, तांबूस भाजून घेतल्यामुळं. आम्ही जास्त करून नॉनव्हेज रेसिपीला ओल्या खोबऱ्याचा जास्त वापर करतो. सुकं खोबरं थोडंच घालतो मी. हे आता काढून घेतले. आता त्यात मी ओलं खोबरं घालते. ओला एक मध्यम आकाराचा नारळ मी किसून घेतलेला आहे. जास्त मोठा नाही, जास्त लहान नाही. वाटीनं 1/2 वाटी त्याचा किस पडला आहे. आणि अर्धी वाटी सुकं खोबरं. खोबरं भाजून झालेलं आहे आता हे काढून घेते कढईमध्ये. त्याच सर्व मसाले भाजून मी एकाच कढईत काढून घेते. आता त्यात मी 2 चमचे तीळ भाजून घेते. थोडंसं जास्त करपायचं नाही, थोडंसं चटचट आवाज आला की काढायचं. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. अशाच मी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला टाकत जाईन. तर त्यात सर्व जिन्नस राहिलेले घालून घेते आणि थोडंसं परतून घेते. हे सगळं परतून घेतल्यामुळं खमंग होतं सगळं. त्याचा कच्चा स्वाद पूर्ण निघून जातो आणि रस्सा आणि सुक्कं मग टेस्टी लागतं एकदम. त्यात आता धना पावडर 2 टीस्पून घातली, जिरा पावडर 1 टीस्पून आणि माझा घरी बनवलेला गरम मसाला, खडा गरम मसाला, त्यात थोडे धने घालून मी वाटून घेतले, तो 2 टीस्पून घातला. मी बाकीचे मसाले जास्त काय वापरत नाही. फक्त कांदा, खोबरं आणि नारळ, हे ओला नारळ, सुकं खोबरं आणि टोमॅटो हेच जास्त वापरते आणि आलं लसूण. आता मी हे चांगलं वाटून घेते. वाटून घेताना थोडंसं पाणी घालायचं
आणि चांगलं वाटून घ्यायचं. आधी थोडंसं सुक्कच फिरवायचं. हे बघा एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी. असं एकदम बारीक वाटून घ्यायचं स्मूथ. तर हे काढून घेतलं मी डब्यामध्ये. आता दुसरी बॅच आहे ती घालून घेते. हे बघा हे पण तसंच वाटून घेते मी आता. थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं, कारण नंतर लागलं तर घालायचं. पाणी कमी घातल्यामुळं बारीक होते लवकर. हे आता वाटून झालेलं आहे. सर्व आता काढून घेते मी. तर हे भांडं धुवून नंतर मी पाणी भांड्यामध्ये ओतते त्या चिकनच्या. तर मसाला तयार झाला आहे. आता हे मी 1.5 किलो चिकन घेतले. त्यासाठी मी 1 टीस्पून हळद घालते. धुवून घेतले स्वच्छ ते. हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट हे 3 पदार्थ ह्याला मी लावून घेते. पहिला 2 टेबलस्पून मीठ घालून घेतलं मी. तर 1 चमचा आलं लसूण पेस्ट. मी आलं लसूण मसाल्यामध्ये वापरले आहे, त्यामुळे जास्त नाही घालत, 1च चमचा घालते. हे सर्व आता मिक्सरला मटणला लावून चिकनला एकजीव करून घ्यायचं. आणि मी याला फोडणी वगैरे काही देत नाही. सुरुवातीला मी हे सर्व चिकन एका भांड्यात घालून हळद मिठामध्ये चांगलं शिजवून घेते, कारण त्यात फोडणी देत नाही. फोडणी नंतर देते मी. हे असंच मी घालून घेते ह्या भांड्यामध्ये. ह्याला मिठाची चांगली चव, मीठ लागतं. सर्व फोडीला एकूण एक मीठ चांगलं लागतं ह्याला असं केल्यामुळं. ह्याला झाकून आता 5 मिनटं वाफ येऊ द्यायची. 5 मिनटानंतर थोडी अशी वाफ आली की परत हलवून घ्यायचं खालीवर असं. आणि आता त्यात मसाल्याचं भांडं धुवून ते पाणी घालून घेते. चांगलं आता शिजवून घ्यायचं 20 मिनटं. हे बघा हे आता शिजलेलं आहे चिकन, तुम्ही बघू शकता. चांगलं शिजलेलं आहे. ते उतरून दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि पहिला सुक्कं चिकन करून घेते. त्यासाठी मी 1 पळी आणि 1 पळी तेल घालते. जास्त प्रमाणात आहे क्वांटिटी, म्हणून मी तेल जास्त घातले. आणि आधी मी फोडणी वगैरे काय दिलेलं नाही त्याला. थोडासा कांदा घालून घ्यायचा. कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये भरपूर घातलेला आहे, त्यामुळे मी आता जास्त कांदा वापरत नाही. थोडाच घालते फोडणीला. कांद्याला थोडं तांबूस कलर आला की मग आता आपले मसाले घालायचे. मी माझा लाल तिखट मसाला घरगुतीच बनवलेला आहे. घरी आम्ही 3 प्रकारच्या 4 प्रकारच्या मिरच्या घेऊन लाल मसाला बनवतो. तोच मसाला मी आता ह्यात घालत आहे. 4 चमचे मी मसाला घालून घेतला आहे ह्यात. हे घरच्या रोजच्या वापरातलं आमचं तिखट आहे. खूप छान कलर येतो आहे ना. दुसरं लाल तिखट घालायची गरजच लागत नाही याला. हे बघा आता यात 1.5 पळी मी मसाला घालून घेते सुक्या चिकनसाठी. तो त्या मसाल्यामध्ये चांगला भाजून घेते. आधी भाजलेलाच आहे तो, पण अजून थोडं भाजून घ्यायचं. खूप खमंग आणि छान चविष्ट होतं आहे. असं केल्यानं खूप चव येते त्याला. हे बघा याला आता तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे मी. आता ह्यामध्ये मी शिजलेलं चिकन घालून घेते.
जास्त क्वांटिटीमध्ये आहे थोडं. 1.5 किलो चिकन आहे ते. थोडं हलवायला थोडासा वेळ लागतो काढायला. चांगला हलवून घेते मी एकजीव करून. आणि थोडासा ह्यातला स्टॉक त्यात टाकते, म्हणजे त्याला चांगली चव येते. पुन्हा एकदा हलवून घेते. आता हलवून झालेला आहे. ह्याला थोडंसं आणि 5 मिनटं वाफ द्यायची, शिजवून घ्यायचं आणि 5 मिनटं. थोडीशी कोथिंबीर घालून घेते. पाच मिनटानं लगेच उतरते ते बघा. मस्त झाले हे सुक्कं चिकन. आता त्या स्टॉकचा मी रस्सा बनवते. त्यासाठी मी एक भांडं ठेवलं गॅसवर. त्यात 1 पळी आणि थोडंसं तेल घालून घेते. एका 8-9 लोकांसाठी करत आहे मी. त्यात थोडासा कांदा घालते. कांदा थोडा भाजत आला की मग मसाले घालून घ्यायचे. कांदा भाजत आलेला आहे आता ह्यो. तर लाल तिखट माझ्या घरचं बनवलेलं घालते. चार टेबलस्पून घालून घेतले मी लाल तिखट. 5 टेबलस्पून घातलं. पोहे खायच्या चमच्यानं 5 टेबलस्पून झालं. आता त्यात थोडा 2 पळ्या मी मसाला घालून घेते वाटलेला. मसाला चांगला मसाल्यामध्ये परतून घ्यायचा. तेलात चांगला मसाला भाजून घेतला की चांगली चव येते त्याला. बघू शकता तुम्ही, मसाला चांगला भाजलेला आहे. आता मी त्यात हे स्टॉक घालून घेते. मस्त त्याला तर्री आलेली दिसेल तुम्हाला आता थोड्या वेळातच. त्यामध्ये थोडी कोथिंबीर, मसाल्याचा डबा धुवून थोडं पाणी घातलं आणि थोडी कोथिंबीर घातली. तर छान उकळी येईपर्यंत त्याला गॅसवर ठेवायचे. उकळी आली की मग थोडंसं मीठ टाकलं. मी मीठ अगोदर भरपूर टाकलेलं असतं, त्याच्यामुळे परत मीठ जास्त टाकायची गरज लागत नाही. चव बघूनच मीठ टाकावं. हे बघा छान उकळी आलेली आहे आता त्याला. तर मी उतरून ठेवते. बघा झणझणीत चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं आणि थोडासा स्टॉक मी व्हाईट बाळासाठी काढलेला, ते बाळासाठी केला आहे. बघू शकता तुम्ही काय तर्रीदार चिकन झणझणीत झालं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.